राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। रयत शेतकरी संघटनेचा पीक विमा शेतकऱ्याला न्याय, शेतकऱ्याला न्याय। मिळाला 2023चे काही शेतकरी अजूनही त्यांना ऑनलाईन पेमेंट दिसत आहे ते खात्यावर काढलेलं नाही असे पण शेतकरी उपस्थित ॲप आहे त्याच्यावर दिसतं ते परंतु पेमेंट खात्यावर जमा नाही। आणि 2024चा जो खरीपाचा पीक विमा आहे तो कुठल्याही शेतकऱ्याला काहीच प्रोसेसमध्ये पण दिसत नाही। आणि आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेला पाऊस, गारपीट आणि जे उत्पन्न झालं त्याला भाव मिळाला नाही आणि शेतकरी प्रचंड अडचणीत। आणि मागच्या वेळेला सुद्धा पीक विम्यासाठी आम्हाला 1 वर्ष लागलं। दरवर्षी दरवर्षी जर असं वर्षभर लागायला लागलं तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढून काही 6 महिन्यात मिळालं पाहिजे। तर आमचं तुम्हाला विनंती आहे की शासन आपण पाठपुरावा करावा। आम्हाला 8 दिवसामध्ये आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की एकदम प्रलंबित लोकांना पीक विमा कधी मिळेल, दुसरा तालुक्यामधील एकूण किती शेतकरी पीक विम्याला पात्र आहे त्याचा आकडा पाहिजे, किती क्षेत्रफळ आपलं बाधित झालेलं आहे ते हवं आहे। आणि कंपनीशी शेतकऱ्यांची गेल्या वर्षीप्रमाणे आपल्या माध्यमातून सांगड घालतो। आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं तुमचंही कृषी अधिकाऱ्यांना कारवाईसाठी त्यांच्याकडे पाठवतो। विषय असा आहे की रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे पीक विम्याचं आंदोलन गेल्या 1 वर्षभरापासून 2 वर्षापासून राबवतोय त्याच आंदोलनाच्या संदर्भात आज पुन्हा इथं तहसीलदारांकडे आलेलो आहे। 2023 सालचे जे पीक विम्याचे प्रलंबित लोकांचे जे पेमेंट होते ते लोकांना ऑनलाईन त्यांच्या ॲपवर दिसतंय की पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, परंतु शेतकऱ्याला त्याचा लाभ खात्यावर प्रत्यक्ष पैसे पडून झालेला नाही असे शेतकरीसुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर 2024 साली खरीपाच्या पिकाच्या वेळेला जे अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, वादळ झालं, यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान झालेलं होतं त्यासाठीचे पीक विम्याच्या संदर्भातले पंचनामे हे शासन स्तरावर कंप्लीट झाले, परंतु आता त्या गोष्टीला होऊन 8 महिने होऊन गेले परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई अजून झालेली नाही। शेतकऱ्यांना त्या नुकसान भरपाईतून जे काही उत्पादन आलं ते अतिशय तुटपुंज आलं, भाव पुरेशा प्रमाणात मिळाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा लागलेला खर्चसुद्धा वसूल झालेला नाही अशी परिस्थिती आहे। आणि यामुळे तालुक्यातला शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे। तर निदान आता 8 महिन्यांनी पुन्हा गेल्या वेळेसारखं आम्हाला शेतकऱ्याला जागा करण्याची वेळ या ठिकाणी आली आहे। आणि आम्ही प्रायमरी लेवलवर आज साहेबांना इथं निवेदन दिलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्हाला प्रलंबित लोकांना पेमेंट कधी मिळेल त्याची यादी, दुसरी गोष्ट तालुक्यातील किती क्षेत्रफळ शेतीचं बाधित झालेलं आहे त्याची यादी, किती शेतकरी त्याला लाभास प्राप्त आहेत लाभ घेण्यास त्याची यादी, आणि गेल्या वेळेप्रमाणे कंपनीशी शेतकऱ्यांची आणि आमची सांगड घालून देणे आणि लवकरात लवकर पीक विमा मिळवून देणे यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। हे जर आमची मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन किंवा उपोषण या ठिकाणी मांडतो, परंतु आम्ही सरकारला सुद्धा वेळ देत आहोत। मध्ये हमला झाला होता अतिरेक्यांचा, त्याबद्दल काय अतिशय जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला केला आहे, आम्ही सर्वप्रथम रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आणि इथे जमलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की जे पर्यटक ज्या ठिकाणी फिरायला गेलेले होते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती, हे त्यांनी रेकी करून हेरलं आणि पर्यटकांचा जीव घेतला। त्याच ठिकाणी त्याचबरोबर या सर्व जे पर्यटक त्यामध्ये शहीद झाले किंवा वारलेत त्यांना तर आम्ही श्रद्धांजली देतो, परंतु त्याच श्रीनगरमध्ये सय्यद हुसेन नावाचे एक मुस्लिम बांधव होते, त्यांनी एका अतिरेक्याला पकडताना त्याच्या हातातली रायफल हिसकावून घेताना त्याचासुद्धा बळी गेला, त्यालासुद्धा आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो। त्याचबरोबर आपल्या नाशिकच्या पर्यटकांना आदिल
नावाच्या एका मुस्लिम बांधवाने श्रीनगरच्या त्याने त्यांना मदत केली, त्यांच्या घरी जेवू घातलं आणि त्यांना हॉटेलवर सुरक्षित पोहोचवलं. त्याचंही आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने कौतुक करतो. आतंकवाद्यांनी हमला करताना त्या ठिकाणी धर्म विचारला आणि धर्म विचारल्यानंतर त्याला गोळी घातली. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की धर्म विचारणे याच्यामागे आतंकवाद्यांची मोठी खेळी आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण जर धर्माच्या नावाखाली जर या देशामध्ये जर आपण हे केलं तर त्यांचा रक्तपात होणार नाही. पर्यायाने देशामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल आणि देशामध्ये अशांतता निर्माण होईल आणि अशा पद्धतीने आपलीच माणसं आपला घात करायला लागतील आणि देशाचं नुकसान होईल, हा त्यांचा अजेंडा आहे. आणि यासाठी मी आपल्या माध्यमातून तमाम भारतीयांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी धर्माच्या बाजूवर नव्हे तर एक भारतीय म्हणून आपण एकत्र व्हायला पाहिजे आणि आपल्या देशासाठी सरकारच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, अशीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या हमल्यामध्ये जे लोक वारलीत त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर नौदलाचे अधिकारी विनय करणवाल हे सुद्धा त्या ठिकाणी वारलेत. त्यांचं 5 दिवसापूर्वीच लग्न झालं होतं आणि 6व्या दिवशी त्यांना मरण त्या ठिकाणी आलं. त्यांच्याही कुटुंबाच्या प्रती आम्ही या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.